अध्याय 39. आपण 39व्या अध्यायामध्ये एक अद्वितीय चमत्कार आपल्याला वाचावयास पाहावयास मिळतो की श्री गुरु गाणगापूर या क्षेत्री असतात. शौनक गोत्रातील ब्राह्मणाची स्त्री गंगा नावाची 60 वर्ष वयाची वांज स्त्री होती. तिला स्त्रीपुत्र प्राप्ती होत नव्हती. तिने आयुष्यभर खूप देवधर्म केले, खूप सेवा केली, परंतु तिला पुत्रप्राप्ती किंवा कन्याप्राप्ती झालेली नव्हती. तिने श्री गुरूंची महती ऐकलेली होती आणि ती श्री गुरूंची रोज दर्शन घेत असे, निरंजन ओवाळत असे. श्री गुरु तिला म्हणतात, तू रोज निरंजन ओवाळती, तुझ्या मनाची इच्छा बोल. त्यावेळेस ती श्री गुरूंना म्हणते, इच्छा तर लाख आहे, परंतु आता काय करणार. श्री गुरूंनी विचारल्यानंतर बोलती, आम्हाला पुत्र नाही, कन्या नाही, आम्हाला मोक्ष कसा मिळणार, त्यासाठी आम्ही चिंतित असतो. त्यावेळेस श्री गुरु हसतात आणि म्हणतात, तू इथून मागे जे काय केलं तर त्याच्यापेक्षा आत्ता काय करायचं हे मी तुला सांगतो. तर ती सांगते की मी पिंपळाची आयुष्यभर सेवा केली, नाना तीर्थ उपवास केले, परंतु काय गुण आला नाही. त्यावेळेस श्री गुरु सांगतात, तुला भरपूर पुत्र आणि पुत्री होतील. त्यावेळेस ती हसते आणि सांगते, मी रजस्वाला देखील होत नाही, माझं वय 60 वर्ष आहे, मग मला कसं होतील पुत्र किंवा पुत्री. त्यावेळेस श्री गुरु सांगतात, विश्वास हरू नको, पिंपळाची केलेली सेवा कधीच वाया जाणार नाही. पिंपळ वृक्षाखाली सर्व देव असतात स्थित, परंतु त्याहीपेक्षा अश्वत्थ हा कल्पवृक्ष आहे. अश्वत्थाची सेवा कर, माझ्याबरोबर चल. भीमा आणि अमरजा संगमाच्या ठिकाणी अश्वत्थ वृक्ष आहे, तिथे माझा वास असतो, तिथे तू सेवा कर. नक्कीच तुला पुत्र आणि कन्या आणि पुत्र अशी प्राप्ती होईल. तर त्यावेळेस श्री गुरु तिला 2 फळं देतात. संगमात आंघोळ कर, घरी जा, दोन्ही फळं खा आणि नंतर सेवा चालू कर. ती स्त्री फळ खाल्ल्यानंतर लगेच रजस्वला होती आणि 4थ्या दिवशी आंघोळ करून परत श्री गुरूंच्या दर्शनाला येते. श्री गुरु तिला 3 दिवस पिंपळाची सेवा करायला सांगतात. षटकुळ तीर्थामध्ये आंघोळ करून 3 दिवस 3 रात्र पिंपळाची सेवा करते. त्याच दिवशी तिला दृष्टांत होतो, आता अश्वत्थ वृक्षाजवळ जा. अश्वत्थ हा कल्पवृक्ष आहे, तिथे श्रीगुरूंचा वास असतो. श्रीगुरूंना 7 प्रदक्षिणा मार आणि तुझी सेवा चालू कर. तसेच ती संगमाच्या ठिकाणी येते, अश्वत्थ वृक्षाची सेवा करते, वृक्षाला प्रदक्षिणा घालते, मनोभावे पूजा करते. तिला दिवस राहतात आणि तिचे दिवस भरल्यानंतर 9 महिन्यानंतर तिला कन्यारत्न प्राप्त होते. 10व्या दिवशी आनंदाने पती पत्नी त्या कन्येला घेऊन श्रीगुरूंच्या दर्शनासाठी येतात. श्रीगुरु त्या कन्येबद्दलही छान सांगतात. तसेच तुला पुत्रप्राप्ती होईल असे सांगतात. तिला पुत्रप्राप्ती होती आणि त्याची 4ही राष्ट्रांमध्ये प्रसिद्धी होईल. खूप ज्ञानी असा तुझा पुत्र असेल असे श्रीगुरु सांगतात. आणि इथून पुढचे वर्णन पुढच्या अध्यायामध्ये. अध्याय 40. पूर्वी नरहरी नावाचा एक ब्राह्मण कुष्ठरोगाने त्रस्त होता. त्याला मनाला खूप वाईट वाटायचे, माझी व्याधी बरी होईल की नाही. परंतु त्याने गाणगापूरमधील श्रीगुरूंची महती कीर्ती ऐकलेली असते आणि तो गाणगापूरमध्ये येतो आणि श्रीगुरूंना भेटतो आणि दर्शन घेऊन मनोभावे विचारतो की श्रीगुरू, मी पूर्वजन्मी खूप पाप केलेले आहे, म्हणून मला या जन्मी कुष्ठरोग झालाय आणि माझे शरीर असे झालेले आहे. मला लाज वाटते, मला वाटते माझे शरीर पूर्ववत कधी होईल. तर कृपया आपण मला इलाज आणि उपाय सांगावा. श्री गुरु ओळखतात की याची आपल्यावरची श्रद्धा आहे आणि त्याला सांगतात की मी तुला एक औदुंबराचं शुष्क काष्ट, एक लाकूड देतो, ते भीमातीरी रोवायचं, त्याला रोज कळशीभर पाणी घालायचं आणि ज्या दिवशी त्याला पालवी फुटेल त्या दिवशी तुझा आजार कुष्ठरोग पूर्ण नाहीसा झालेला असेल. त्याप्रमाणे तो मनोभावे गुरुवाक्य माझं कामधेनू किंवा गुरुवाक्य हेच अंतिम सत्य असे जाणून तो त्या वाळलेल्या औदुंबराच्या काडीला, लाकडाला पाणी घालत राहतो. इतर शिष्य त्याची खिल्ली उडवत राहतात. येणारे जाणारे लोकही हसत राहतात की हा वाळलेल्या लाकडाला पाणी घालून काय साध्य करणार आहे, हे कधीच याला पालवी येऊच शकत नाही. परंतु त्याची श्रीगुरूंवरची निस्सीम श्रद्धा आणि भक्ती होती. आणि एक दिवस खरंच श्रीगुरूही पाहतात की दिलेल्या वाक्याच्या प्रमाणे यांनी याची सेवा चालू ठेवलेली आहे. श्रीगुरूंच्या परीक्षेत तो उतरतो आणि श्रीगुरु त्या वाळलेल्या लाकडाचा औदुंबर वृक्ष बनवतात. त्याला पालवी फुटते आणि नरहरीचे कुष्ठरोग नाहीसे होते. तो अत्यंत आनंदित होतो आणि श्रीगुरु त्याला त्या दिवशीपासून जोगेश्वरी नाव देतात. तो श्रीगुरूंबरोबर राहू लागतो. तो वेदशास्त्र शिकतो. त्याच्या कुळातील सर्व ब्राह्मण वेदशास्त्र जाणतात आणि तो श्रीगुरूंचा अतिशय आवडता शिष्य होऊ लागतो. पुढे त्याला श्रीगुरु विद्याभ्यासही शिकवतात आणि अशी श्रीगुरूंची महती अपार आहे. कारण त्यांनी जर सांगितलं ते जर आपण मनोभावे ऐकलं तर नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये चमत्कार होतात आणि अशक्य गोष्टी देखील शक्य होतात.
अध्याय 41. सिद्धमुनींना नामधारक विचारतो, माझ्या पूर्वजांनी अशी कुठली सेवा केलेली होती श्रीगुरूंची, ती मला ऐकण्याची इच्छा होत आहे. त्यावेळेस सिद्धमुनी सांगतात, तुझा पूर्वज वासरी या गावी सायंदव नावाने जो होता, त्याने येऊन श्रीगुरूंचं दर्शन घेतलेलं होतं. आणि श्रीगुरू जेव्हा गाणगापूरला होते, त्यावेळेस सायनदेवाने श्रीगुरूंचे दर्शन घेऊन आपली इच्छा व्यक्त केली होती. आपल्या केसांनी श्रीगुरूंचे पाय पुसलेले होते आणि श्रीगुरूंना सांगू लागला, आपल्या दर्शनाने मी धन्य झालो. माझ्या पिढीमधील दोष निघून गेले. माझे पितृ कृतार्थ झाले. परंतु आता मला तुमच्यासोबत राहायचे, तुमची सेवा करायची. त्यावेळेस श्रीगुरू सांगतात, आमच्यासोबत राहणे कठीण असते. श्रीगुरू सेवा अत्यंत कठीण असते, कारण आम्ही संन्यासी, आम्ही कुठेही राहतो. त्यावेळेस सायनदेव म्हणतो, आपण सांगाल ती सेवा करायला मी तयार आहे. आणि श्रीगुरू त्याची एक परीक्षा पाहण्याचे ठरवतात. ज्यावेळेस श्रीगुरू आणि तो संगमावर सोबत जातो, त्यावेळेस श्रीगुरू मायावी वादळ आणि पाऊस निर्माण करतात आणि त्याला सांगतात, आता इथे अंधार आहे, जा आणि मठातून अग्नी घेऊन ये. तो जातो सांगितलेल्या गुरु आज्ञेप्रमाणे, कारण गुरु आज्ञा माझं काम देणं याप्रमाणे तो मठाकडे जात असतो. मठात गेल्यानंतर अग्नी हातात घेतो. श्रीगुरूने त्याला सांगितलेलं असतं, दोन्ही साईडला पाहायचं नाही, सरळ यायचं संगमाकडे. परंतु त्याला न राहून तो दोन्ही साईडने जेव्हा पाहतो, उजव्या आणि डाव्या बाजूला मोठे मोठे दोन कालसर्प दिसतात. तो अत्यंत भ्यालेला असतो आणि तो पळत पळत श्रीगुरूंजवळ येतो. त्याच्या आधी दोन्ही कालसर्प श्रीगुरूंना नमस्कार करताना दिसतात आणि श्रीगुरू त्याला म्हणतात, का भ्यालास, तुझ्या रक्षणासाठीच आम्ही हे सर्प पाठवलेले होते. त्यावेळेस श्रीगुरू त्याला निर्भयता आणि गुरु आज्ञेचं पालन याबद्दल शिकवतात. आणि याप्रमाणे सायनदेवासह त्याच्या सर्व पिढ्या उद्धारून जातात. याच अध्यायामध्ये ब्रह्मदेवाचा त्वष्टा हा अवतार आहे, त्याबद्दलही सांगितले. त्वष्टाला एक पुत्र होतो. तो विद्याभ्यास शिकण्यासाठी श्रीगुरूंच्या आश्रमात राहतो. परंतु श्रीगुरू त्याला अत्यंत कठीण कठीण विद्या शिकवत असताना एक दिवस सांगतात की श्रीगुरू, आपली जी पर्णशाळा गळत आहे तर ती गळू नये म्हणून काहीतरी कर. त्याच वेळेस गुरुपत्नी सांगते की अंगाला बसेल अशी काचोळी मला घेऊन ये व्यवस्थित. त्याच वेळेस श्रीगुरूंची मुलगी गुरुकन्या सांगते की मला हस्तिदंताचे घर आणि कर्णभूषण चांगले पाहून श्रीगुरूंचा मुलगा गुरुपुत्र सांगतो की मला उत्तम अशा पादुका आण, ज्याने चिखल्याने माझे पाय भरणार नाही. आणि तो गुरु आज्ञा सरसावंद मानून निघतो. परंतु त्याला रस्त्यात गेल्यानंतर कळतं की उगाच एक कठीण काम मी अंगावर घेतलं. तो स्वतःला पश्चाताप करू लागतो. त्याचं वय कमी असतं. त्याची झालेली त्रेधा पाहून एक यतीश्वर समोर प्रकट होतात आणि त्याला विचारतात, काय झालं. घडलेला प्रकार तो सांगू लागतो. गुरु आज्ञा मी टाळू शकत नाही, मला दोष लागतील. त्यावेळेस यतीश्वर त्याला सांगतात, तू माझ्यासोबत चल. त्याला काशी क्षेत्री घेऊन जातात. मग काशी क्षेत्रामधील वेगवेगळे तीर्थ, तिथले स्नान, तिथलं दर्शन कशा प्रकारे करायचं, हे सर्व माहिती 41व्या अध्यायामध्ये येते. अध्याय 42. सायनदेवाला काशी क्षेत्राचं दर्शन ऐकून किंवा काशी क्षेत्रामधील तीर्थाची माहिती ऐकून तो धन्य होतो आणि श्रीगुरूंना सांगतो की खरंच मी धन्य झालो. किंवा मागच्या अध्यायामध्ये जे बालकाला श्रीगुरूंनी काशी क्षेत्री नेलं, तो बालक, त्याच्याकडे वेगळी विद्या श्रीगुरू त्याला देतात. तो इच्छित गोष्टी निर्माण करू शकतो. शंकर त्याला प्रसन्न होतात त्या बालकाला आणि त्याला अशी विद्या देतात की तो त्याच्या शक्तीने वेगवेगळ्या वस्तू निर्माण करू शकतो आणि त्यानंतर तो त्या वस्तू निर्माण करून त्याच्या परिवाराला देतो, बाकीच्यांना देतो. त्यानंतर हे सगळं ऐकून सायनदेवही अचंबित होतात आणि श्रीगुरूंना सांगतात, जशी त्या बालकाला तुम्ही काशी क्षेत्राची माहिती सांगितली, तसं मलाही असे वाटते, तुम्ही जी काशी क्षेत्राची माहिती मला सांगताय, माझ्याबरोबरच तुम्ही आहात. आणि खरंच कल्पक वृत्तीने स्वतः श्रीगुरू स्वप्नावस्थेमध्ये सायनदेवाला काशी क्षेत्री दर्शनाला घेऊन जातात. त्यावेळेस सायनदेव म्हणतो, मला असे वाटते मी स्वतःच काशीमध्ये आहे आणि मी सर्व तीर्थांमध्ये आंघोळ करून काशी विश्वेश्वराचं दर्शन घेतोय. धन्य आहात आपण आणि आपली महती. त्यावेळेस श्रीगुरूंना तो इच्छा व्यक्त करतो, माझ्या परिवाराला तुमच्या दर्शनाला आणायचं. आणि स्वतः मुले, पत्नी सर्वांना दर्शनाला आणतो. दोन्ही मुले त्यांच्या पायावर दर्शनासाठी ठेवतो. त्यावेळेस त्याच्या मोठ्या मुलाला मस्तकाला हात लावून चरणावर ठेवल्यानंतर मस्तकाला हात लावून श्रीगुरू त्याचे नाव नागनाथ ठेवतात आणि सांगतात, याची खूप मोठी कीर्ती होईल, हा दीर्घायुषी होईल, याला पुष्कळ संतती होती आणि याला संपत्ती भरपूर मिळेल.
त्यावेळेस त्याची पत्नी जेव्हा दर्शन घेते सायंतेवाची श्रीगुरूंचं, हिलाही 4 मुले होती आणि तुझ्या घरामध्ये सुखासमाधानी सर्व नांदेल आणि तुझा मोठा मुलगा माझा आवडता शिष्य होईल आणि नेहमी माझ्या सेवेमध्ये राहील, असे सायंदेवाला श्रीगुरू सांगतात. ही सर्व महती आणि वर्णन या 42व्या अध्यायामध्ये आले. अध्याय 43. पूर्वीच्या 43व्या अध्यायामध्ये अनंत व्रताची माहिती येते की सुमंत नावाचा एक ब्राह्मण होता. त्याला वसिष्ठ गोत्रातील भृगु मुनींची कन्या दीक्षा हिच्याबरोबर त्यांचा विवाह झाला सुमंत नावाच्या ब्राह्मणाचा आणि त्यांना सुशीला नावाची मुलगी झाली. परंतु काही काळाने दीक्षा नावाची ब्राह्मणाची पत्नी दैववश कालवश झाली आणि सुशीला उपवर होऊ लागली, घर सांभाळू लागली, सर्व व्यवस्थित पूजापाठ करत असे. परंतु काही ठिकाणी पूजेला बसता येत नव्हते किंवा पत्नीची गरज भासली म्हणून सुमंतू नावाच्या ब्राह्मणाने परत विवाह केला. त्याच्या पत्नीचे दुसऱ्या पत्नीचे नाव कर्कशा होते, परंतु ती स्वभावाने अतिशय वाईट होती आणि ती नेहमी सुमंतू आणि मुलीशी सुशिलेशी भांडण करत असायची. सुशिला उपवर झाल्यानंतर तिचे लग्न कौंडिन्य नावाच्या ऋषीबरोबर लावून देण्यात आले. लग्न झाल्यानंतर सुमंतूने काही दिवस लेक जावयाला आपल्याकडेच ठेवून घेतले. परंतु नंतर कौंडिन्य ऋषींनी सर्व प्रकार पाहून की आपण 2 ऋषी एका घरामध्ये राहणे योग्य नाही, आम्ही प्रस्थान करतो, आम्ही आमच्या गावी जातो असे सांगितले. आणि कर्कशेला सुमंतू ब्राह्मणाने सांगितले की आपल्या कन्येची मुलीची व्यवस्थित पाठवणी कर. परंतु तिने रागाने घरात जाऊन दार लावून घेतले. सुमंतूने आपल्या घरामधील मडके चापून एका मडक्यामध्ये गव्हाचा कोंडा होता तेवढाच आपल्या मुलीबरोबर दिला आणि मुलीची आणि जावयाची पाठवणी केली. तो दिवस होता भाद्रपद त्रयोदशीचा. परंतु जाता जाता त्यांना रस्त्यामध्ये एक अमरावतीसारखे नगर लागले. तिथे काही स्त्रिया कलश मांडून जेव्हा कौंडिन्य ऋषी अनुष्ठानासाठी नदीवर गेले तेव्हा नदीच्या कडेला काही स्त्रिया कलश मांडून तिथे पूजा करत होते. सुशीलेने जेव्हा त्यांना विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की हा अनंत व्रताची महिमा अपार आहे, आम्ही अनंत व्रताची पूजा करतो आणि तूही करू शकते. पण तिने वाण देण्यासाठी वडिलांनी दिलेला गव्हाचा कोंडा दिला आणि सर्व पूजा साहित्य दुसऱ्या स्त्रियांचे घेऊन वाण देऊन पूजा केली आणि अनंताचा धागा घेतला आणि कौंडिन्य ऋषींच्या हातात बांधला. मग अनंताचा धागा बांधल्यानंतर कौंडिन्य ऋषींनी जात असतानाच अमरावती हे गाव त्यांना लागले. तेथील लोकांनी त्यांना ओवाळले आणि त्यांना तिथले राज्यपद दिले, ऐश्वर्य आले आणि हे सगळं सुशीलेला माहिती होतं. हे फक्त अनंत व्रतामुळे अनंताच्या धाग्यामुळे झालेले होते ऐश्वर्य प्राप्त. आणि कौंडिन्य ऋषी तिला विचारतात, तू हे काय बांधले माझ्या हातात? तर तिने सांगितलं, हा अनंताचा धागा आहे, यामुळेच आपल्याला ऐश्वर्य मिळाले आहे. परंतु त्यांनी ते मान्य न करता तो धागा काढला आणि अग्नीमध्ये टाकला, त्या धाग्याचा कोप होऊ नये म्हणून. लगेच सुशिलेने तो धागा घेतला काढून अग्नीतून, दुधामध्ये भिजवला. परंतु अनंताच्या धाग्याचा कोप झालेला होता. तत्काळ कौंडिन्य ऋषींचे ऐश्वर्य गेले आणि पश्चाताप होऊ लागला त्यांना. मग त्यांनी असा वर केला, जोपर्यंत मला अनंताचे दर्शन होत नाही तोपर्यंत मी अन्नाचा घासही खाणार नाही, पाणीही पिणार नाही. आणि असेच करत असताना ते रानोराणी भटकत होते अनंत अनंत करत. त्यावेळेस म्हाताऱ्या अवतारामध्ये श्रीकृष्णांनी अनंताचं दर्शन अनंत रूपामध्ये दर्शन दिलं आणि अनंत व्रताची पूर्वीच्या काळातील श्रीकृष्णाने याच अध्यायामध्ये एक कथाही सांगितलेली आहे की जेव्हा पांडवांचे राज्य गेल्यानंतर श्रीकृष्णाने स्वतः पांडवांना अनंत व्रत करावयास सांगितले. भाद्रपद महिन्यामध्ये येणाऱ्या चतुर्दशीला हे व्रत करतात, अनंत चतुर्दशीला. तर कसे व्रत करायचे किंवा युधिष्ठिराने श्रीकृष्णाला विचारले तेव्हा भगवान श्रीकृष्ण सांगतात, ब्रह्मा विष्णू महेश मीच आहेस, मीच या व्रतामधून तुम्हाला गतराज्य परत मिळवून देणार आहे, तुमचं सर्व सुखाने समाधानाने होणार आहे. जे साक्षात पांडवांनाही अनंत व्रत केलं, जे सुशिलेला अनंत व्रतामुळे कौंडिन्य ऋषींना ऐश्वर्य मिळालं, त्या अनंत व्रताचं महात्म्य काय आहे आणि का केलं पाहिजे, असेच वेगवेगळे उदाहरणं देऊन या 43व्या अध्यायामध्ये अनंत व्रताची महिमा आपल्याला वाचावयास मिळते.